श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका या व्हिडिओमध्ये. तर लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत जे काही नवीन योजना चालू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा, आता लाडक्या बहिणींना एक पोर्टल नवीन आलेलं आहे. पोर्टल कोणतं असणार आहे आणि हे काय असणार आहे यासाठी लाडक्या बहिणींना काय करायचं आहे अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. तर आता बघा, 28 डिसेंबरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी होणार आहे. डीबीटी म्हणजे 2100 रुपये डीबीटी होणार आहे. यासाठी काय कागदपत्रे लागणार आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आपलं ID कार्ड लागणार आहे. मग हे ID कार्ड तुम्हाला कुठे काढायचं आहे? ID कार्ड तुम्ही जवळच्या सेवा केंद्र ठिकाणी जाऊन तुम्ही काढू शकता. जून जुलैचा जर हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल किंवा मग ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी झालेला नाही, म्हणजे 1,500चा हप्ता जो आहे तर तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसेही जमा होणार आहेत, पण यासाठी ID कार्ड लागणार. कार्ड तुम्ही जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन काढायचं आहे. त्याचबरोबर बघा, ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेलीच नाही, मग त्यांचा जर हप्ता डिसेंबरपासून थकीत झालेला असेल किंवा त्यांच्यामध्ये काही डीबीटी खात्यामध्ये जमा झालेला नसेल डिसेंबरपासून, तर बघा अशा लाडक्या बहिणींनी आपली KYC आहे तर ही करायची आहे. कारण KYC ही पुन्हा चालू झालेली आहे. तर त्याच्यामुळे बघा, ज्या कोणी पात्र लाडक्या बहिणी असणार आहेत तर त्यांनी आपली आजच KYC करायची आहे. म्हणजे तर 28 ऑगस्टचा जो हप्ता असणार आहे रक्षाबंधनचा, तर तो 2100 रुपये खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या जमा होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल तर त्यांनी आपली KYC करायची आहे. कारण सरकारकडून आता हे जे काही नियम आहेत तर हे KYC तर आपल्याला लागणारच आहे. त्याचबरोबर ID कार्ड सुद्धा लागणार आहे. हे ID कार्ड तुम्हाला जवळच्या सेवा सेतूमध्ये जाऊन काढायचं आहे. आदितीताई तटकरे यांनी जी घोषणा केलेली आहे की आताचा जो हप्ता येणार आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचा जर हप्ता खात्यामध्ये जमा झालेला नसेल, त्यांची डीबीटी झालेली नसेल, तर जून जुलैचे मिळून 3,000 रुपये आणि हे 28 डिसेंबरचे मिळून 2100 रुपये असे मिळून सर्व डीबीटी ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर ID कार्ड सुद्धा आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर हे जे काही डीबीटी होणार आहे खात्यामध्ये जमा होणार आहे, ID कार्ड असल्याशिवाय जमा होणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींनी याची नोंद घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.